कोणतंही कार्य जरी करायचं झालं तरी चित्ताला खूप महत्व आहे, चित्त महत्वाचं आहे. संसार करायचा असेल तर संसारामध्ये वित्ताला महत्व आहे. वित्त नाही का, ज्याच्या खिशात नाणा तोच समजला जातो शहाणा, किंवा ज्याच्या खिशात नाणा त्याचंच ऐकलं जातंय गाणं, असे बरेच काही म्हणी आहेत बरं का. आणि म्हणून संसार जर करायचा असेल तर वित्ताला महत्व आहे, पण परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थ करत असताना चित्ताला महत्व आहे, चित्ताला महत्व आहे. आणि म्हणून तर माऊली सुद्धा म्हणतात ना, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नाही का. नामस्मरण करताना चित्त त्या ठिकाणावर पाहिजे, भक्ती करताना चित्त ठिकाणावर पाहिजे, देवाचं कार्य करताना चित्त ठिकाणावर पाहिजे, देवपूजा करताना चित्त ठिकाणावर पाहिजे. भगवंत म्हणतात एखाद्या वेळी एखादी पूजा करत असताना जर एखादं तुमच्याकडे काही वाहायला जर नसेल, एखादी वस्तू वाहायला नसेल, तर मग भगवंत म्हणतात की त्यावेळेला काय करायचं, आपण अक्षदा घ्यायची, देवाला व्हायची आणि त्या उपचाराचं नाव करायचं, त्या वस्तूचं नाव घ्यायचं बरं का माऊली. काही वेळेला जर वस्त्र नसतील तर मग त्यावेळेला काय करतात, अक्षता घेतात, देवाच्या चरणी वाहतात, वस्त्रोपवर्षरम समर्पयामी बरं का. फूल नसेल, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी, गंधा अक्षत पुष्पम समर्पयामी, चालतंय ते अक्षता व्हायला तरी देव समजून घेतात बरं का. मग फक्त देव काय म्हणतात माहितीये का, किंवा संत काय म्हणतात माहितीये का, की ज्या वेळेला आम्ही देवपूजा करतोय ना त्यावेळेला आमचं चित्त ठिकाणावर पाहिजे, आम्ही मनापासून ते कार्य केलं पाहिजे, ते कार्य करत असताना आमचं मन त्या ठिकाणी पाहिजे बरं का. आणि म्हणून मग म्हटलेलं आहे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इथे भगवंत म्हणतात तुम्ही मला फक्त चित्त अर्पण करा, नाही का. चित्त अर्पण केलं देवाला की देव आम्हाला या जन्म मृत्यूच्या राहाडगड्यातून सोडवितात आणि आम्हाला त्या ठिकाणी या संसारूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतात बरं का. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या उशीद गावातील आणि आपलं हे भोईर परिवार नाही का, अतिशय मोठं परिवार. कोणी विचारलं तर उशीद कोणाचा, बाबा भोईरांचाच सांगायला लागतो नाही का, कारण चारही बाजूला भोईर आहेत ना. जसं गाव फळेगाव जाधवांचा, दानभाऊ चौधऱ्यांचा, नडगाव लोण्यांचा, तसं उशीद भोईरांचं. बरं, मोठा परिवार भोईर परिवार म्हटल्यानंतर नाही का. आणि या भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सखुबाई काथोड भोईर आईसाहेबांना 19 मार्च 2026 रोजी देवाज्ञा झाली. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 साली आईसाहेबांना देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांना जाऊन आज जवळजवळ 11 दिवस झाले बरं का. या ठिकाणी आपण 3ऱ्या दिवसापासून ग्रंथ वाचन केलं, हरिपाठ केला, प्रवचनाचं आयोजन केलंय, कीर्तनाचं आयोजन केलंय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण केलंय. त्यापैकीच आजचा 11वा दिवस आणि 11व्या दिवशी या ठिकाणी आपण हे प्रवचन श्रवण करत आहोत बरं का. आईसाहेबांच्या पश्चात सर्व मुलं असतील, मुली असतील, संपूर्ण हा कुटुंब, संपूर्ण परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आईसाहेबांनी चांगलं कार्य केलं. माळकरी होत्या, आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनार्दन मामा असतील, विश्वास मामा असतील, आदी करून सर्व मुली असतील, अतिशय
चांगल्या प्रकारे ह्या भोईर परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेब आणि आईसाहेबांच्या नावाच्या पुढे आपण हरिभक्त परायण लिहिलंय. हे पद असं आहे, ही उपाधी अशी आहे की शेवटपर्यंत चिरकालापर्यंत टिकली जाते. बरं का, हरिभक्त होणं सोपं आहे, राहणं कठीण आहे, टिकवणं कठीण आहे ना. टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आईसाहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर त्या हरिभक्त परायण होत्या, हरिभक्त परायण राहिल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत हरिभक्त परायण म्हणूनच त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. म्हणून खऱ्या अर्थानं जे कार्य करायचं ते कार्य आईसाहेबांकडून घडलेलं आहे, झालेलं आहे. देवाचं कार्य केलं, धर्माचं कार्य केलं, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली आणि शेवटपर्यंत आईसाहेबांचं वर्चस्व होतं. आवाज म्हणजे आवाज होता नाही का आईसाहेबांचा. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं आईसाहेबांनी. बरं का, परिवाराबद्दल जर सांगायचं झालं तर आज विद्यमान सरपंच आईसाहेबांची सून आहे नाही का, विद्यमान सरपंच. त्याचप्रमाणे आता पाटील मामा या ठिकाणी बसलेले आहेत, आईसाहेबांचा पुतण्या ना नाही का, बालू मामा या ठिकाणी बसलेले आहेत, पाटील माजी पोलीस पाटील आणि आता विद्यमान पोलीस पाटील आईसाहेबांची नात सून नीताताई आपली असेल. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे कार्य आहे त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी कार्य आपल्याला पाहायला मिळतं. या भोईर परिवाराचं विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य पाहायला मिळत आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारे असा सर्वगुण संपन्न असलेला हा परिवार आणि या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या अवघ्या अर्थात जर पाहायला गेलं तर वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन या ठिकाणी झालं. आई नावाचं पान एकदा काय आयुष्यामध्ये मिटलं की ते प्रेम, तो जीव, बरं का, आणि ती माया शोधून सापडणार नाही, शोधून सापडणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत ती माया, तो प्रेम, तो जीव एक वेगळ्या प्रकारचा असतो बघा नाही का. म्हणजे इथे काय सांगितलंय माहितीये का मौलींनी, किंबहुना धनुर्धरा जो मातेचे ये उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. आईच्या पोटी जन्मलेलं बाळ कसंही जरी असलं तरी ते आईला आवडत असतंय. कसंही असू द्या, सगळी मुलं आईला आवडते असतात, सगळी मुलं आईला आवडते असतात. जसं जन्माला येणाऱ्या कुठल्याही बाळाचा अवहेर आई करत नाही, तसं जन्माला घातलेल्या कुठल्याही जीवाचा अवहेर भगवंत करत नाही. प्रत्येकाचं पालन पोषण तोच करतो ना, प्रत्येकाचं पालन पोषण तोच करतो. आपण माणूस आहोत म्हणून आपलं वेगळं आणि प्राण्या पक्ष्यांचं वेगळा भगवंत पालन पोषण नाही करत. सगळ्यांचं पालन पोषण करणारा तो एकच देव आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाची काळजी मी वाहतोय, त्याचा सांभाळ मी करतोय. तेवी मी तया जैसे असती तैशी या कळी काळ नोकोनी या घेतला पट्टा. एरवी तरी माझी या भक्ता, फक्त आम्ही काय केलं पाहिजे, त्याचं भक्त होऊन राहता आलं पाहिजे. बरं का, देव झालं, देव व्हायचा प्रयत्न केला तर मग त्याला त्रास आहे. बरं का माऊली, देव व्हायचा प्रयत्न केला का मग त्याला त्रास आहे ना. म्हणून भक्त होऊन राहायचं आहे, भक्त होऊन राहायचं आहे. परमार्थ हा विषय असा आहे की जेवढा लहान होता येईल, जेवढा लहान राहता येईल ना, तेवढं सुख आहे, तेवढं समाधान आहे. मोठेपणा घेतला, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. म्हणून तुकोबा म्हणतायत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बरं का, आम्हाला जर आईचं स्तनपान ते दूध जर प्यायचं असेल तर त्यासाठी लहानच राहावं लागतंय ना. तो अधिकार लहान बाळाचा आहे. बरं का, आईचं दूध पिण्याचा अधिकार कोणाचा आहे? लहान बाळाचा आहे.
तसं आम्हाला माऊलींच्या मांडीवर बसून जर हे ब्रह्मसुख अनुभवायचं आहे ना, ह्या ब्रह्मरसाची गोडी जर अनुभवायची आहे ना, तर आम्ही परमार्थामध्ये लहानच राहिलो पाहिजे, मोठे होता कामा नये. मोठा झाला की माऊली त्याला मांडीवरून बाजूला करते. बरं का? मोठा झाला की माऊली त्याला मांडीवरून बाजूला करते. म्हणून लहान राहून लहान होऊनच आम्हाला काय करता आलं पाहिजे, त्या ठिकाणी त्या परमार्थाची गोडी घेता आली पाहिजे, त्या ब्रह्मरसाची गोडी घेता आली पाहिजे. आणि म्हणून मला सांगा, मुलं किती मोठी झाली तर आई वडिलांपेक्षा मोठी होतील? मुलं किती मोठी झाली म्हणजे आई वडिलांपेक्षा मोठी होतील? कधीच नाही. मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये किती जरी मोठी झाली तरी आई वडिलांपेक्षा कधीच कुठलीच मुलं मोठी होऊ शकत नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही आईच्या कुशीमध्ये आहोत, जोपर्यंत ती माया आम्हाला मिळते, प्रेम आम्हाला मिळतंय, तोपर्यंत तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो. एकदा ते पान मिटलं गेलं ना त्या मायेचं, मग किती जरी आम्ही प्रयत्न केला बरं का, तरी ती माया नाही, तो प्रेम नाही. मग नाटक म्हटलं जातंय त्याला. काय म्हटलं जातंय त्याला? नाटक. बरं का? नाटकाला महत्व नसतंय बरं का. प्रत्यक्षात जे असते ते वेगळ्याने नाटक वेगळं असतंय बरं का. आई मुलासाठी काय करू शकते? आईचं प्रेम कसं असतंय? आईची माया कशी असते? एकाने असाच प्रश्न केला, आईची माया, आईचं प्रेम म्हणजे काय असतंय नक्की, नाही का? त्यावेळेला त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा आईचं प्रेम असं असतंय, आईची माया अशी असते, आई अशाप्रमाणे प्रेम करते, आई अशाप्रमाणे माया लावते, अशाप्रमाणे जीव लावते. बरं का? बाळासाठी आई सर्वस्व अर्पण करायला तयार होती. बाळासाठी आई सर्वस्व अर्पण करायला तयार होते. म्हणजे प्रत्येकाचे आई वडील जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करतात ना, तेव्हा तेव्हा स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. बरं का? प्रत्येकाचे आई वडील जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभा राहतात ना, तेव्हा तेव्हा स्वतःसाठी कधीच काही मागत नाहीत. जेव्हा जेव्हा आई वडिलांना मागायची वेळ येते ना, तेव्हा तेव्हा देवाला प्रार्थना करत असतात, माझ्या मुलांचा संसार चांगला होऊ दे, माझ्या मुलांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांना समाधान मिळू दे, त्यांना सुख मिळू दे, त्यांनी आनंदात राहिलं पाहिजे. कारण मुलं आनंदात असली की आई वडिलांना आनंद वाटत असतो. बरं का? आपण आपल्या घरामध्ये कार्य करत असताना कितीतरी वेळा आपल्याला असा अनुभव येतो ना, मुलं जेवली ना की आई वडिलांचं पोट भरतंय, त्यांना काही राहिलंय नाही राहिलं याच्याशी गरज नाही. बरं का? मुलं जेवली की आई वडिलांचं पोट भरतंय आपोआप. ते मुलं जेवताना बघितली तरी त्यांचं ते पोट भरतंय. बरं का? आई किंवा आई वडील मुलांसाठी काय करू शकतात, याचं एक उदाहरण जर आपण घ्यायचं झालं किंवा याचा अभ्यास जर करायचा झाला, तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारावं, समाजामध्ये मानपत्र मिळावा, समाजामध्ये राहता यावं. बरं का? म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली. देहांत प्रायचित्त किती मोठा त्याग आहे बरं, किती मोठा त्याग आहे. मुलांना समाजाने स्वीकारावं, मुलांना जगता वागता यावं, मुलांनी आनंदात राहावं, मानपत्र मिळावा. निवृत्ती दादा, माऊली, सोपान काका, आई साहेब, मुक्ताई लहान आहेत ना, काही कळत नाही अजून त्यांना. संसार काय कसं काय असते काही कळत नाही. बरं का? एक चर्मदृष्टीने पाहिलं तर तसे ते जगाचे नाही का, आता विष्णू भगवंताचा अवतार आहे एक सांगायचं म्हटल्यानंतर. पण आम्ही चांबड्याच्या डोळ्याने जर बघितले किंवा प्रत्यक्ष दृश्य जर पाहायला गेलं तर लहान लहान आहेत ना. अशा वेळेला त्यांना सोडून जाताना ती माय माऊली बिचारी एका मांडीवर घेतात, अवंजारतात, गोंजारतात, मायेने हात फिरवतायत, पाठीवरून डोक्यावरून मायेने हात फिरवतायत. हे सगळं करत असताना कंठ दाटून येतोय, डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत,
पण कंठात आलेला औंधा आतल्या आत गिळून डोळ्यात येणारे अश्रू आतल्या आत थांबून ते दाखवले सुद्धा नाहीत, दाखवायचे पण नाहीत मुलांना. मुलं विचारतायत, आई अगं का असं सगळं चाललंय का? माय माऊलीच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये फक्त एकच विचार आहे की बाळा, हा मायेचा हात तुमच्या पाठीवरून तुमच्या माथ्यावरून परत नाही फिरणार रे दादा, परत नाही फिरणार. ही माया, हे प्रेम, हा जीव, हा जिव्हाळा परत नाही मिळणार दादा तुम्हाला. आणि अशा अवस्थेमध्ये मुलं झोपलेली असताना त्यांना सोडून जायचंय. काही दिवसांसाठी नाही, काही महिन्यांसाठी नाही, काही तासांसाठी नाही, कायमच सोडून जायचंय, कायमच सोडून जायचंय. काय करू शकतात आई वडील मुलांसाठी बरं का? कोजागिरी पौर्णिमेची रात्र आहे आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस असताना त्या दिवसाला रायगडावर गर्दी झालेली आहे. त्या बाजारामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, आलेले आहेत. त्या गडाच्या पायथ्याशी असलेली काही माणसं त्या ठिकाणी बाजारासाठी गेलेली आहेत. कोणी त्या बाजारामध्ये काय विकायला गेलंय तर कोणी त्या बाजारामध्ये काय विकायला गेलंय. पण अशाच वेळेला रायगडावर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक माय माऊली गाईचं दूध विकायला त्या ठिकाणी गेलेली आहे. गाईचं दूध विकायला गेलेली आहे. बाजार भरलेला आहे आणि पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे त्या बाजारामध्ये आज कोजागिरी असल्यामुळे दूधही भरपूर उपलब्ध होतं, अधिक प्रमाणात उपलब्ध होतं. आणि नेमकं त्या माय माऊलीचं दूध संपायला वेळ लागला, उशीर झाला. किती उशीर झाला? राजांच्या आज्ञेने सकाळी गडाचे दरवाजे उघडायचे आणि राजांच्या आज्ञेने संध्याकाळी गडाचे दरवाजे लावले जायचे. पण एकदा काही दरवाजे लावले गेले ना की काही जरी झालं तरी दरवाजा उघडायचा नाही, राजाज्ञा होती. आणि नेमकं झालं काय? दिवस मावळतीला गेला आणि मग ती माय माऊली बिचारी घराच्या दिशेने निघण्यासाठी, गड उतरण्यासाठी पुढे निघाली. बाजार संपला आणि ज्या वेळेला गडाच्या दरवाजा जवळ आली त्यावेळेला गडाचा महाद्वार लावलेला बघितला. आणि जसं गडाचा महाद्वार लावलेला बघितला तसं आठवलं, आपलं बाळ, माझं लहान बाळ आहे, तान्हं बाळ आहे, अंगावर पितय. सकाळी मी या ठिकाणी आलेलो आहे, त्याला भूक लागली असेल, त्याला माझी आठवण आली असेल, त्याला माझं दूध गरजेचं आहे, त्याला घेणं, त्याला माया देणं, त्याला कुरवाळणं, त्याला जवळ करणं गरजेचं आहे. हातापाया पडायला लागले. पण तिथलेही काही नियम होत आहे. सकाळी दरवाजा उघडला आणि संध्याकाळी एकदा काही दरवाजा बंद झाला तर काही केल्या सुद्धा दरवाजा उघडायचा नाही, काही केल्या सुद्धा दरवाजा उघडायचा नाही. त्या माय माऊलीला सांगायला लागले ते पहारेकरी, तुमची व्यवस्था केली जाईल, तुम्हाला राहायला जागा दिली जाईल, तुम्ही रात्रभर राहा इथे, सकाळी दरवाजे उघडले की लगेचच निघून जा. अरे दादा, मी राहू शकते रे दादा, पण माझं बाळ मला इथे राहू देऊ शकत नाही, बाळाची माया मला इथे राहू देऊ शकत नाही, बाळाची आठवण मला या ठिकाणी राहू देऊ शकत नाही. आणि काय झालं? त्या बाळाला आठवत त्या बाळाची माया आणि त्या बाळाला आपली खऱ्या अर्थानं गरज आहे. बाळाला माझी आठवण आली असेल, बाळ माझं रडत असेल, याच विचाराने ती माय माऊली बिचारी रस्ते शोधायला लागली आणि रस्ता शोधता एक कडा, त्या कड्यावरून उतरायचं ठरवलं. गडाची बांधणीच अशी केली होती की बांधणी करतानाच महाराजांनी सांगितलं होतं, कोणीही महाद्वाराशिवाय वरती आलं नाही पाहिजे आणि वरती आलेलं कोणीही त्या द्वाराशिवाय खाली गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारे त्या गडाची बांधणी केली होती. पण तरीही एक कडा त्या माय माऊलीला असा सापडला आणि त्या कड्यावरून त्या ठिकाणी उतरायचा प्रयत्न केला. खरं तर तो कडा असा होता की ना कोणी वर येऊ शकत त्या कड्यावरून, की ना कोणी खाली जाऊ शकत. पण बाळाच्या आठवणीने त्या माय माऊलीने बिचाऱ्याने कडा उतरायला सुरुवात केली.
दगडातून उतरत असताना हाताला चिरा पडतायत, पायाला दगड भरतायत, पायाला भेगा पडतायत, पायाला चिरा पडतायत. त्या कड्यावरून सरपडत असताना सर्वांगाला जखमा होत आहेत, सर्वांगातून रक्त येत आहे. त्या वेदना तिला काहीही वाटत नाहीत, आलेलं रक्त दिसत नाही, सर्वांगाला चिरा पडताय, सर्वांगाला जखमा होत आहे, दिसत नाही. फक्त त्या माई माऊलीला दिसतंय ते पाळण्यात असलेलं रडणारं बाळ, त्या पाळण्यात असलेल्या भुकेल्या बाळाला आठवून आठवून ती माई माऊली त्या कड्यावरून उतरते. आणि उतरली कड्यावरून माई माऊली गेली, बाळाला घेतली, त्या बाळाला स्तनपान केलं. आणि सकाळी महाराजांना बातमी कळली की दरवाजा बंद असताना सुद्धा, महाद्वार बंद असताना सुद्धा याच गडाच्या पायथ्याशी असलेलं एक गाव आहे, आणि त्या गावातील एक महिला, एक स्त्री असाध्य असा असलेला कडा उतरून गेलेली आहे. महाराजांना आश्चर्य वाटलं. या गडाची बांधणीच अशी केलेली आहे की खालचा माणूस वर जाऊ शकत नाही आणि वरचा माणूस खाली येऊ शकत नाही. एक स्त्री जर कडा उतरू शकते आणि त्या कड्याकडे बघितलं तर डोळ्यावर विश्वास बसत नाही की हा कडा एखादी स्त्री उतरून जाऊ शकते. त्या वेळेला महाराजांनी ठरवलं त्या महिलेची भेट घ्यायची. सन्मानाने त्या महिलेला महाराजांच्या पुढ्यात आणून उभं केलं आणि तिला खऱ्या अर्थानं तिचा सत्कार केला, तिला चांगल्या प्रकारे इनाम दिलं. आणि त्या ठिकाणी तिची चोली बांगड्यांनी, खाना नारळाने ओटी भरून खऱ्या अर्थानं तिला सन्मानित करण्यात आलं. आणि ज्या कड्यावरून ती माय माऊली उतरली ना, त्या बुरुजाला, त्या कड्याला नाव देण्यात आलं हिरकणी बुरुज. नाव तिचं हिरकणी, नाव हिरकणी. इतिहासामध्ये नोंद आहे, अनेक ठिकाणी ऐकायला मिळते, अनेक ठिकाणी वाचायला मिळते. आईची माया कुठपर्यंत असते, आई काय करू शकते. अंगाला जखमा झाल्या, हाताला फोड आले, हाताला भेगा पडल्या, पायाला भेगा पडल्या, पण कुठल्याही प्रकारे जखमा जाणवल्या नाही. त्याला कारण काय? बाळाच्या ओढीने आईला त्या ठिकाणी, बाळाच्या आठवणीने त्या ठिकाणी मला माझ्या बाळाची गरज आहे आणि बाळाला माझी गरज आहे. सकाळी मी निघालेलो आहे, बाळ माझं भुकेलेलं असेल, रडत असेल, तिथे जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे, उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. बर का, आपलं जीवनामध्ये जे काही मुलाबालांसाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आई वडील करत असतात. कधीही कुठल्याही आई वडिलांना वाटत नाही की माझा मुलगा वाईट मार्गाला जावा, माझा मुलगा वाईट वागावा, माझ्या मुलाने वाईट कर्म करावीत. कुठल्याही आई वडिलांना वाटत नाही. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना सांगत असताना, मार्गदर्शन करत असताना चांगल्या प्रकारेच मार्गदर्शन करत असतात आणि शेवटपर्यंत मुलांना आशीर्वादच देत असतात, आशीर्वादच देत असतात. मनाविरुद्ध झालं म्हणून आमच्या विरुद्ध कार्य करणारे बरेच असतात, मनाविरुद्ध केलं म्हणून आमच्या विरोधात जाणारे बरेच असतात. पण आम्ही कितीही जरी त्रास दिला, आम्ही कसंही जरी वागलो, कसंही जरी राहिलो ना, तरी शेवटपर्यंत आम्हाला आशीर्वादच देणारे या जगातले एकमेव दैवत असतील तर त्या दैवतांचं नाव आहे आई वडील. आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात, जन्माला येणार प्रत्येक बाळ हे आई वडिलांना आवडीचं असतंय, आईला आवडीचं असतंय. बरं का, त्याप्रमाणे या ठिकाणी जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाचा सांभाळ तो देव करत असतो. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे, भक्त होऊन आम्हाला राहता आलं पाहिजे. एरवतरी माझी या भक्ता, भक्त म्हटलेलं आहे बरं का. आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. एकदा आम्ही देवाचं होऊन राहिलं ना की सगळं आमचंच आहे. काय त्या विधात्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली. आपण मागून मागून काय मागतो? सृष्टीतलं जे काही असेल ते मागतो, जे दिसतंय तेच मागतो ना, जे निर्माण केलंय तेच मागतो ना. बरं का, संत म्हणतात निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा, बरं का, निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्याला मागा. निर्माण केलंय ते तुमचंच आहे, निर्माण केलंय ते तुमचंच आहे, निर्मात्याला मागा.
आम्हाला भक्त होऊन राहता आलं पाहिजे, तिथे आम्हाला सेवा करता आली पाहिजे, आम्हाला दास्यत्व स्वीकारता आलं पाहिजे, बरं का. आता परमार्थ करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कुठेच नाही. नाही का? माणूस शक्तीप्रमाणे पूजा करत असतो, भगवंताचं करत असतो, नाही का. परिस्थितीप्रमाणे भगवंताचं करत असतो, बरं का. पण देव कधीही भक्ताची परिस्थिती पाहत नाही. कृपा करताना, बरं का, कृपा करताना भगवंत भक्ताची परिस्थिती पाहत नाही. श्रीमंतावरच कृपा करायची, गरीबावर कृपा करायची नाही, किंवा गरीबावरच कृपा करायची, श्रीमंतावर करायची नाही. नाही 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 नाही. देव भावाचा भुकेला, मनी नाही भावाने देवा मला पाव. काय भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. देव भाव पाहत असतो. आमचा भक्ती करण्याचा उद्देश काय बरं, ते पाहत असतो, बरं का. आता प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गुणांनी, वेगवेगळ्या कर्मांनी, वेगवेगळ्या विचारांनी त्या ठिकाणी कार्य करत असतो. ज्याला ज्या गुणांनी स्पर्श केलाय ना, तो त्या पद्धतीने वागत असतो, बरं का मौली. एका सत्पुरुषाकडे आणि एक पोपट होता. ते काय झालं, कोणाच्या संगतीला जाऊन काय माहिती, पण काही बोलायला लागलं. ते वास्तविक सत्पुरुषाकडचा पोपट म्हणजे वेद बोलायला पाहिजे, शास्त्र सांगायला पाहिजे, चांगल्या प्रकारे या बसा आदर आतिथ्य करायला पाहिजे, बरं का मौली. म्हणजे काही बडबडायला लागलं, काही बडबडायला लागलं. संगतीचा दोष असतो ना, संगतीमुळे ते होतंय काही वेळेला, बरं का मौली. आणि मग विचार करायला लागला तो सत्पुरुष की याच्यामध्ये बदल कसा काय व्हायचा, याच्यामध्ये परिवर्तन तर झालं पाहिजे, बरं का. परिवर्तन झालं पाहिजे ना. कमीत कमी हरिपाठाच्या वेळेला हरिपाठ म्हटलं पाहिजे, काकड्याच्या वेळेला काकडा म्हटलं पाहिजे, जे काही जमेल ते केलं पाहिजे ना, बरं का. ते काय प्रवचन, कीर्तन, भजन याचं त्याला नावच नाही, गंधच नाही. तो टेन्शन मध्ये आला सत्पुरुष तो, की आपल्याकडचं पोपट कोण बोलेल याला, याला आपल्याकडचं पोपट कोण बोले, बरं का. आपल्या मठात आहे, आपल्या आश्रमात आहे, थोडेफार गुण तरी त्याच्याकडे काही पाहिजेत ना. आणि मग विचारग्रस्त झाल्यानंतर तेवढ्यात त्यांना आठवलं की अजून एक साधू आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांच्याकडे एक मादी पोपट आहे. आपण जर त्याच्या जोडीला ठेवलं तर, तिच्या जोडीला ठेवलं तर, आणि हा ऐकून आहे की तो मादी पोपट हरिपाठ, काकडा, प्रवचन, कीर्तन, भजन, देवाचं नामस्मरण